जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बेळ एस-पी-पी-यू एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण टी-वाय बी-कॉम सेमिस्टर 5 चा एस-पी-पी-यू विंटर एक्झाम 2025 साठी परीक्षा फॉर्म कसा भरावा, विषय कसे निवडावे, ॲड ऑन किंवा एक्स्ट्रा क्रेडिटचे सब्जेक्ट कोणते निवडायचे, फीज किती येणार, लास्ट डेट काय आहे, फी कशा पद्धतीने पेड करावी, फी पेड केल्यानंतर जर का फी अनपेड दाखवत असेल तर ते नेमकी काय करायचं, या सर्वांबाबत माहिती देणारा व्हिडिओ या ठिकाणी दिलेला आहे. अत्यंत काळजीपूर्वक पद्धतीने तुम्ही हा व्हिडिओ बघा. परीक्षेचा फॉर्म भरा. दिलेल्या मुदतीच्या आत परीक्षा फॉर्म भरा आणि महाविद्यालयात फॉर्म चेक करून, इनवड करून त्या फॉर्मची फी ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला जमा करायची आहे. या सर्व संबंधित माहितीसाठी आपण हा व्हिडिओ बघा. परीक्षा फॉर्म भरण्यापूर्वी हा व्हिडिओ बघितलास तर परीक्षा फॉर्ममध्ये कोणत्याही पद्धतीची चूक होणार नाही आणि चूक नाही झाल्यामुळं तुमच्या परीक्षा तुम्हाला सुरळीत पार पाडता येतील. चला तर मग सुरुवात करूया आपण टी-वाय बी-कॉमचा परीक्षा फॉर्म कसा भरावा. ओके. सो परीक्षा फॉर्म भरण्यासाठी तुम्ही सगळ्यात प्रथम unipuणे.ac.in या ऑफिशियल होम पेजला जा. तिथे तुम्हाला एक्झाम सेक्शन दिसेल. त्या एक्झाम सेक्शनला क्लिक करा. थोडंसं खालती स्क्रोल केल्यावर इथे स्टुडंट सेक्शनमध्ये शेड्यूल, टाईम टेबल, सिटिंग अरेंजमेंट आणि एक्झाम फॉर्म ऑनलाईन दिसेल. त्या एक्झाम फॉर्म ऑनलाईन बटनावर क्लिक करा. थोडंसं खालती स्क्रोल करा. इथे 1 ते 8 पद्धतीच्या लिंक दिसतील. कोणत्याही एखाद्या लिंकवर तुम्ही क्लिक करू शकता. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला डॅशबोर्ड वगैरे बघायला भेटेल. त्यामध्ये तुम्ही लॉगिन आयडी आणि पासवर्ड या ठिकाणी तुम्ही टाका. या ठिकाणी बघा एस-पी-पी-यू स्टुडंट प्रोफाइल सिस्टम दिसेल. तर या ठिकाणी तुम्ही स्टुडंटमध्ये लॉगिन बटनावर क्लिक करा किंवा इथे पण तुम्हाला क्रिएट अकाउंट आणि लॉगिन बटन दिसेल. यामध्ये लॉगिन बटनावर क्लिक करा. लॉगिन बायमध्ये इथे तुम्ही ईमेल आयडी, मोबाईल नंबर त्या कोणताही एक ऑप्शन सिलेक्ट करा. पासवर्ड टाका. इथे जो काही कॅप्चा दाखवलेला आहे, हा कॅप्चा तुम्ही काय करा, एंटर करा आणि लॉगिन बटनावर क्लिक करा. काही विद्यार्थी असे असतील, की त्यांना पासवर्ड माहीत नसेल, तर त्यांनी फॉरगेट पासवर्डमध्ये जा. तिथे तुमचा मोबाईल नंबर सिलेक्ट करा. नॅशनॅलिटी इंडियन सिलेक्ट करा, कॅप्चा टाका. तिथे मेल आयडी किंवा मोबाईल नंबर दोन्हीपैकी दोन्ही ठिकाणी तुम्हाला ओ-टी-पी पाठवण्यात येतील. दोन्हीपैकी कोणताही एक जरी ओ-टी-पी टाकला, तरी तुम्हाला नवीन पासवर्ड रिसेट करता येतील. आपण काय करूया, लॉग इन करूया आणि पुढच्या पेजला जाऊया. पुढच्या पेजला गेल्यानंतर तुम्हाला या पद्धतीचा डॅशबोर्ड बघायला भेटेल. इथे तुमची संपूर्णतः माहिती वगैरे भेटेल. विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी 2020-21 ला प्रथम वर्षात होते, त्या विद्यार्थ्यांचा आता पी-आर-एन नंबर ब्लॉक करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतरच्या विद्यार्थ्यांना परीक्षा फॉर्म भरता येतील. पण 2020-21 किंवा त्याच्या आतले विद्यार्थी यांना परीक्षा फॉर्म भरता येणार नाहीये. ओके. सो या ठिकाणी ॲक्शन कॉलम दिसेल. तिथे एक्झाम फॉर्म या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे अपडेट ए आयडी किंवा अपर आयडी दिलेला आहे. या बटनावर क्लिक करून तुमचा अपर आयडी किंवा आयडी मेन्शन केलेला बरोबर आहे का नाही, तो काळजीपूर्वक बघा. जर त्यामध्ये बदल करायचा असेल, तर अपडेटमध्ये जाऊन तुम्ही तो बदल करून फॉर्म सबमिट करू शकता. इथे एक्झाम फॉर्म बटनावर क्लिक करा. त्यानंतर इथे प्रोसीड बटन दिसेल. या ठिकाणी एक्झाम फॉर्मच्या डेट दाखवलेल्या आहे. आत्ताच्या विद्यार्थ्यांसाठी 27 सप्टेंबर 2025 पासून परीक्षा फॉर्म सुरू झालेले आहे. 3 ऑक्टोबर 2025 पर्यंत विदाऊट लेट फी फॉर्म भरू शकता. दिनांक 4 ऑक्टोबर ते 6 ऑक्टोबरपर्यंत तुम्ही लेट फीसह फॉर्म भरू शकता आणि 7-8 तारखेच्या दरम्यान तुम्ही 8 ते जी काही पुढची तारीख आहे, तर त्या तारखेच्या दरम्यान तुम्ही लेट फीसह म्हणजेच ₹150च्या लेट फीसह तुम्ही काय करू शकता, सॉरी 1000च्या लेट फीसह सुद्धा तुम्ही सुपर फाईन किंवा सुपर लेट फीसह तुम्ही परीक्षा फॉर्म भरू शकता. तर दिलेल्या मुदतीच्या आत तुम्ही तुमचा परीक्षा फॉर्म भरा. कारण परीक्षा फॉर्मचे जे काही डेट आहे, त्या डेट काळजीपूर्वक पद्धतीने बघा. दिनांक 6 ते 8 ऑक्टोबर दरम्यान तुम्हाला लेट फी म्हणजे सुपर लेट फी ₹1000 लागणार आहे. इथे प्रोसीड बटनावर क्लिक करा. त्यानंतर इथे या पद्धतीचा डॅशबोर्ड तुम्हाला बघायला भेटेल. इथे तुमचं क्रिएट न्यू ॲप्लिकेशन म्हणून टॅब दिसणार आहे. त्या टॅबवर क्लिक करा. इथे स्टुडंटची तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन दिसेल. थोडंसं खालती स्क्रोल करा. त्यानंतर इथे सगळ्यात शेवटी तुम्हाला नेक्स्ट बटन दिसेल. त्या नेक्स्ट बटनावर क्लिक करा. इथे तुमचे सब्जेक्ट दिसून येतील. जे कंपल्सरी सब्जेक्ट आहे, स्पेशलायझेशनचे सब्जेक्ट आहे, ते या ठिकाणी तुम्हाला दिसून येणार आहे. इथे तुमचे 5 सब्जेक्ट दिसतील. जे विद्यार्थी बॅकलॉग आहे, त्यांचे बाकीचे सब्जेक्ट या ठिकाणी दिसून येणार आहे. त्यानंतर ऑप्शनल सब्जेक्टपैकी तुम्हाला 353 ए किंवा 353 बी या दोन्हींपैकी एक विषय सिलेक्ट करायचा आहे. तुम्ही कोणता विषय घेतला, तुमच्या कॉलेजला कोणता विषय आहे, हे तुम्ही ठरवून घ्या. तुमच्या महाविद्यालयात विचारा किंवा तुम्ही शिकत आहे त्याच्यामुळे तुम्हालाही माहीत असणार आहे. दोन्हीपैकी एक विषय काय करा, सिलेक्ट करा. ओके. त्यानंतर थोडंसं ॲड ऑन सब्जेक्ट किंवा एक्स्ट्रा क्रेडिटचे सब्जेक्ट आहे. तर तुम्ही एप्रिल 2025च्या परीक्षेपर्यंत जर का एस-वाय, टी-वाय मिळून 4 क्रेडिट पूर्ण केले नसतील, तर आता तुम्हाला काय करावं लागतील, ते क्रेडिट पूर्ण करावे
लागतील. फर्स्ट इयरसाठी 4 क्रेडिट, फिजिकल एज्युकेशन आणि डेमोक्रसी असे मिळून 2 अन् 2 4 क्रेडिट फर्स्ट इयरसाठी असतात. तर एस-वाय आणि टी-वाय मिळून तुम्हाला 4 क्रेडिट मिळवायचे आहे. बघा या ठिकाणी उजव्या बाजूला तुम्हाला कोणत्या सब्जेक्टला किती क्रेडिट आहे. जसं GR2A ला 1 क्रेडिट आहे, GR2B ला 2 क्रेडिट आहे, GR3A ला 1 क्रेडिट आहे, GR4A जो काही दाखवलाय त्याला 1 क्रेडिट आहे. नंतर इथे GR9A दाखवलं त्याला 4 क्रेडिट आहे. एका वर्षात एका सेमिस्टरमध्ये 4 पेक्षा जास्त क्रेडिट तुम्हाला मिळवता येणार नाहीये. नाहीतर एखादा विद्यार्थी इथं आविष्कार पार्टिसिपेशन एखादा क्रेडिट घेईल आणि दुसऱ्या ह्याच्यातूनही 4 क्रेडिटचा सब्जेक्ट तो घेईल. पण त्याला दोन्हीपैकी एकच सब्जेक्ट सिलेक्ट करावा लागेल. जसं की एखाद्या विद्यार्थ्यांनी इथं ऑनलाईन मूक कोर्सला त्यांनी प्रवेश घेतलाय, तर त्यांनी GR9A हा ऑप्शन सिलेक्ट केला. पण त्याला आता वाटतं की नाही, नाही मला महाविद्यालयाच्या एन-एस-एसमध्ये पण मी पार्टिसिपेट केलं तर 4 आणि 1 5 क्रेडिट झाले. तर तुम्हाला एका सेमिस्टरला 4च क्रेडिट हे मिळवता येतील. मग हवं तर तुम्ही या सेमिस्टरला हे 4 क्रेडिट मिळवा. तसं तर रिक्वायर 4 आहे. 4 पेक्षा जास्त क्रेडिट तुम्ही मिळवू शकता. सो या ठिकाणी सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर काय करा, क्लिक करा. इथं कोणता विषय घ्यायचा हे तुम्ही ठरवा. पण तुमचे काही करून 4 क्रेडिट पूर्ण झाले पाहिजे. इथं सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करा. त्यानंतर इथे फीस डिटेल्स येईल. रेग्युलर विद्यार्थ्यांची ₹810 रेग्युलर फी आहे. ओके. थोडंसं अजून स्क्रोल करा. इथे गोल चिन्ह किंवा चौकोन चिन्ह दाखवलं असेल त्या बटनावर क्लिक करा. प्रिव्ह्यू बटनावर क्लिक करून तुमचे सर्व सब्जेक्ट आले का नाही त्याची खात्री करा. खात्री पटल्यानंतरच इथे चौकोन बॉक्सला क्लिक करा. त्यानंतर इथे तुम्हाला कन्फर्म एंड गो टू डॅशबोर्ड हा बटन दिसेल. त्या बटनावर क्लिक करा. या पद्धतीचं समोर तुम्हाला डॅशबोर्ड दिसेल. इथं सीरियल नंबर, तुमचा ॲप्लिकेशन आयडी, तुमचा कोर्स नेम, ॲप्लिकेशन स्टेटस कंप्लीट. याचा अर्थ तुम्ही फक्त परीक्षा फॉर्म भरलेला आहे. आता पुढची स्टेप्स काय आहे तुम्हाला? तर इथं इन्व्हर्टेड स्टेटस इथं इन्व्हर्टेड आलं पाहिजेल. ओके. सो इथे पेंडिंग ॲट कॉलेज आहे. याचा अर्थ काय करायचा आपण, की हे महाविद्यालयात जायचं. तुम्ही इथं प्रिंट प्रिव्ह्यू बटन दिसेल. या प्रिंट प्रिव्ह्यू बटनाची प्रिंट काढा. आपल्या महाविद्यालयातील जे सब्जेक्ट टीचर किंवा नेमून दिलेले जे काही टीचर्स आहे, त्यांच्याकडून आपला परीक्षा फॉर्म चेक करा आणि ऑफिस डिपार्टमेंटमध्ये जाऊन तो फॉर्म इन्व्हर्ट करा. महाविद्यालयाने तुमचा फॉर्म इन्व्हर्ट ज्यावेळेस केला, त्यावेळेस तुम्हाला या पद्धतीचा डॅशबोर्ड बघायला भेटेल. इथे ॲप्लिकेशन स्टेटस कंप्लीट येईल, इन्व्हर्टेड स्टेटस इन्व्हर्टेड येईल, चलन पेड स्टेटस अनपेड येणार आहे. ओके. सो आता तुम्ही काय करा, पे ऑनलाईन बटनावर क्लिक करा. आता आपण बघूया फी कशा पद्धतीने पेड करायची. ओके. सो इथे पे ऑनलाईन बटन दिसेल, त्या बटनावर क्लिक करा. त्या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला पेमेंटचं पूर्णपणे डिटेल्स दिसून येईल. त्या डिटेल्समध्ये इथं सिलेक्ट पेमेंट गेटवे आहे. बँक ऑफ महाराष्ट्र किंवा ॲक्सिस दोन्हीपैकी एक ऑप्शन सिलेक्ट करा. आता इथं विद्यार्थी म्हणतील, की आमचं तर एस-बी-आयमध्ये अकाउंट आहे. नो बेटा, इथं तुम्ही कोणताही एक ऑप्शन सिलेक्ट करा. तुम्हाला फोनपे, Google Peच्या माध्यमातूनही किंवा क्यूआर कोडच्या माध्यमातूनही पेमेंट करता येईल. इथं गो फॉर पेमेंट किंवा प्रोसीड फॉर पेमेंट बटन दिसेल. म्हणजे इथे एक ऑप्शन आपण सिलेक्ट केलं, जसं बँक ऑफ महाराष्ट्र सिलेक्ट केलं. इथं प्रोसीड फॉर पेमेंट बटनावर क्लिक करा. नंतर इथे पेमेंट करण्यासाठी तुम्हाला जवळ-जवळ 5 ऑप्शन दिलेले आहे. त्यापैकी कोणताही एक ऑप्शन घ्या. जसं की मी या ठिकाणी यू-पी-आय घेतलं. ओके. यू-पी-आयमध्ये मी क्यूआर कोड स्कॅन घेतला. तर इथे क्यूआर कोड दिसेल. तो तुमच्या फोनपे, Google Peच्या माध्यमातून क्यूआर करा. क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर तुम्हाला तिथे पेमेंट करता येईल. ती अमाउंट जी काही रिफ्लेक्टेड असेल, ती रिफ्लेक्टेड अमाउंट तुम्हाला तिथे ऑलरेडी दिसणार आहे. आता तुम्ही पेमेंट केल्यानंतर जरा पेमेंट करताना काळजी घ्या. नेटवर्क व्यवस्थित आहे का? इंटरनेट कनेक्शन आहे का? वेबसाईट जर का खूप स्लो चालत असेल, तर लगेच पेमेंट करू नका. थोड्या वेळाने पेमेंट करा. रात्रीच्या टायमिंगला, सकाळच्या टायमिंगला जरा थोडंसं इंटरनेट छान चालतं आणि स्पीड पण असतो. जास्त गर्दी पण नसते वेबसाईटला. त्याच्यामुळं पेमेंट लवकर पण होतं. ओके. इथं आता तुम्ही ज्यावेळेस पेमेंट करताल, तर पेमेंट करत असताना कोणाचा कॉल येणं किंवा काही होणं, तर त्याच्यामुळं कदाचित हँग होऊ शकतो मोबाईल आणि पेमेंट पण सक्सेसफुल होणार नाही. आता ज्यांचं पेमेंट सक्सेसफुल झालं त्यांना ॲप्लिकेशन स्टेटस कंप्लीट येतं, इन्व्हर्टेड स्टेटस इन्व्हर्टेड येतं, चलन स्टेटस पेड येतं आणि इथं प्रिंट किंवा पेमेंट बटन दिसेल, तर या प्रिंट बटनावर काय करा, क्लिक करा. तुमचा 3 पानाचा फॉर्म प्रिंट आउट होईल. तर यामध्ये जे शेवटचं 3 नंबरचं पेज आहे, ते तुमचं फीस पेमेंटचं स्टेटमेंट आहे किंवा त्याला फीज एक्झाम फॉर्म फी पेमेंट रिसिप्ट आहे, असं आपण याला म्हणतो. तर तिसऱ्या पानांवरची जी काही प्रिंट आहे ती अत्यंत महत्त्वाची, की तुम्ही पेमेंट केल्याचा हा पुरावा आहे. तर तुम्ही तुमचा यानंतरचा तयार होणारा एक्झाम फॉर्म तुमच्या महाविद्यालयात क्लास टीचर किंवा संबंधित व्यक्तीकडे जमा करायला विसरू नका. आता काही विद्यार्थी म्हणतील, की "सर, आम्ही तर पेमेंट केलेलं आहे, पण आमचं पेमेंट किंवा तरीसुद्धा आम्हाला फी स्टेटस अनपेड दिसत आहे." त्यावेळेस तुम्ही काय करायचं, तर तुम्हाला इथे समोर मी स्क्रीनवर दाखवलेलं आहे, की ज्यावेळेस तुम्ही फी अनपेड करता, त्यावेळेस तुम्हाला तुमचं फुल नेम, तुमचा रजिस्टर मेल आयडी, तुमचा चलन नंबर, ॲप्लिकेशन आयडी आणि डिटेल इश्यू जो काही झाला, त्या बाबतीत सविस्तर माहिती लिहून त्याचे स्क्रीनशॉटसह तुम्हाला काय करायचं आहे, महाविद्यालयाच्या परीक्षा विभागातर्फे ऑनलाईन पेमेंट
support@unipune.ac.in या मेलवरती वेब मेल करायचा आहे. वेब मेल चेक केल्यानंतर वेब मेल जे बघतात ते चेक करतील. पेमेंट स्टेटस किंवा त्यांच्यापर्यंत आलेलं पेमेंट ओके आहे का नाही त्याची खात्री करतील आणि तुमचा फॉर्म रेक्टिफाय करतील आणि तपासणी करून तुमची फीसचं स्टेटस तुम्हाला पेड दिसून येणार आहे. पण पेमेंट करताना काळजीपूर्वक बघा, नाहीतर अदरवाईज तुम्हाला डबल पेमेंट करावं लागू शकतं. तर या पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये टी-वाय बी-कॉम सेमिस्टर 5 चा परीक्षा फॉर्म कसा भरावा या बाबतीत आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे. फीज कशा पद्धतीने पेड करावी, मुदत काय आहे आणि बाकीची सर्व डिटेल माहिती आपण बघितलेली आहे. याच पद्धतीने जर का एखाद्या विद्यार्थ्याला पेमेंट कसं करावं या बाबतीत महत्त्वाची माहिती पाहिजे असेल तर लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तो व्हिडिओ काळजीपूर्वक पद्धतीने बघायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अद्याप जर का आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा. तुमच्या येणाऱ्या प्रॅक्टिकल एक्झामिनेशनचं शेड्यूल पण मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्सला अकॅडमिक कॅलेंडर म्हणून टाकलेलं आहे. विद्यापीठाच्या थिअरी एक्झाम कधी होतील, हॉल तिकीट कधी येतील, टाईम टेबल कधी येणार या सविस्तर माहिती मी तुम्हाला ऑलरेडी नवीन व्हिडिओच्या माध्यमातून दिलेलीच आहे. ते देखील व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. पुन्हा भेटू. तोपर्यंत या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.